नमस्कार सर्वांना. ड्रीम अचीव रियालिटी मध्ये मी सचिन वाळस तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ठाण्यामध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे. बजेट आहे 65 ते 70. आता तुम्ही घोडबंदरला गेलात तर ह्याच बजेटमध्ये तुम्हाला 1 BHK भेटतात. पण घोडबंदरला गेल्यावर असं वाटतं की ट्रॅफिक मध्ये भरपूर अटकणार आहे. मग कुठे घ्यायचं? आता जर ह्याच बजेटमध्ये जर कोळशेत किंवा बाळकुम या लोकेशनला आलो तर या बजेटमध्ये बसत नाहीये. जर तुम्ही पिरामल वैकुंठला गेलात तर पिरामल वैकुंठला 320चा कार्पेट तुम्हाला भेटतोय जवळजवळ 75 ते 76 लाखाला. त्या बजेटमध्ये येते पण कार्पेट छोटा येतोय. बाजूलाच दोस्ती वेस्ट काउंटी आहे. दोस्ती वेस्ट काउंटीला गेला तर तोच बजेट 450+ कार्पेट तुम्हाला भेटतोय 83 ते 84 ते कधी कधी 85 लाखापर्यंत पण पोहोचतंय. पण समजा या बजेट म्हणजे कुठल्या घोडबंदर रोडला जे तुम्हाला 70-72 पर्यंत जे भेटतात त्याच्यापेक्षाही कमी खालच्या रेंजमध्ये जर मी तुम्हाला बाळकुम या लोकेशनला दिलं तर नाही विश्वास बसत आहे तर मी तुम्हाला प्रोजेक्ट दाखवतो. त्याच्या आधी या लोकेशनवरती कसं यायचं यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. मी स्टार्ट टू एंड तुम्हाला या लोकेशनला बाळकुम नाक्यापासून ते इथपर्यंत कसं यायचं ते दाखवतो. चला एकदा आपण बाहेर जाऊन पूर्ण व्हिडिओ बघूया. माझ्या उजव्या बाजूला कापूरवाडी जंक्शन आहे. कापूरवाडी जंक्शन तर डायरेक्ट सरळ इकडे आला बाळकुम नाका येतो. बाळकुम नाक्यावरनं डाव्या साईडला बघा पिरामल वैकुंठ आहे. पिरामल वैकुंठच्या बाजूला दोस्ती वेस्ट काउंटी आणि हा जो सरळ रस्ता जातो हा नाक्यावरनं डायरेक्ट आपल्या प्रोजेक्ट वरती सरळ इकडनं गेल्यावर बाळकुमचा अशोकनगर हा जुना कॉम्प्लेक्स आहे. एकदा आता आपल्या प्रोजेक्ट वरती जाऊया. तुम्ही आता बघितलंच आपण या सरळ रोडने आलो. तिकडे आपण गाडी लावली. समोरच हायलँड हेवनचा प्रोजेक्ट आहे. हायलँड हेवनच्या डाव्या साईडने एक रस्ता येतो. जर तुम्ही ठाण्यातले असाल तर तुम्हाला माहित असेल जो कळवा नाक्यावरनं रोड येतो तो हायलँड हेवनला येतो बाळकुममधनं आणि त्याच्या डाव्या साईडला एक रोड आहे. तर हा रोड डायरेक्ट इकडे येऊन इकडे कनेक्ट होतो. तिकडची एक एंट्री आहे. ही एक एंट्री राहणार आहे आणि हा एक DP रोड हा TMCने अप्रूव्ह दिलेला आहे. याचं पण एक 2-4 महिन्यात काम चालू होईल. सरळ जातो तो आपल्या प्रोजेक्ट वरती. प्रोजेक्ट मी दाखवेलच तुम्हाला पण महत्वाचं एक सांगायचं की आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट आपला रोड टच प्रोजेक्ट होणार आहे. हा रोड जो सरळ निघतो हा डायरेक्टली साई मंदिराच्या इथे निघतो जो बाळकुम मध्ये आहे. तिकडने एंट्री केल्यावर पहिला प्रोजेक्ट हा आपला येणार आहे. चला प्रोजेक्ट वरती जाऊया. तर हा आपला प्रोजेक्ट असणार आहे. या रोडवरनं आपण आलो की लास्टला जिथे येतो तिथे हा प्रोजेक्ट असणार आहे. लास्टला तर नाहीये. साई मंदिराजवळ नवीन जो रोड होणार आहे तो हाच रोड आहे. रोडच्या स्टार्टिंगलाच हा प्रोजेक्ट असणार आहे. खाली शॉप्स आहेत, वरती ऑफिस स्पेस आहे आणि त्याच्यावरती आपलं रेसिडेन्शियल चालू होणार आहे. रेसिडेन्शियल बघायला गेलात तर त्या मजल्यापासून एक 14 माळ्यापर्यंतचा हा प्रोजेक्ट असणार आहे. लो डेन्सिटी प्रोजेक्ट आहे. जास्त मेंटेनन्स येणार नाही कारण अम्युनिटीज खूप कमी आहेत. तर अम्युनिटीचा विषय निघालाय तर अम्युनिटीज मी तुम्हाला सांगतो. थोड्याफार इथे कॉमन अम्युनिटीज म्हणजे गार्डन असणार आहे, चिल्ड्रन प्ले एरिया असणार आहे, वरती टेरेस वरती सोलर सिस्टम असणार आहे, त्यानंतर एक ओपन जिम असणार आहे. या प्रकारचे थोड्याफार अम्युनिटीज असणार आहे. आता कार्पेट जर तुम्ही बघायला गेलात तर सगळ्यात पहिला जो कार्पेट आहे 1 BHKचा जो 448 स्क्वेअर फीट आहे. त्याच्यानंतर दुसरा 2 BHK आहे तो 511 स्क्वेअर फीट आहे. त्यानंतर 602 आणि 602 त्याचे 2 कार्पेट असणार आहेत. तर आता प्रोजेक्टचा स्टार्टअप आहे. मी तुम्हाला जी स्टार्टिंगला किंमत सांगितली ती या स्टार्टअपलाच भेटणार आहे. कारण यानंतर जेव्हा प्रोजेक्ट थोडासा वरच्या लेवलला गेला तर याची प्राइसिंग वाढेल. त्यामुळे हा गोल्डन चान्स आहे. लवकरात लवकर या आणि या प्रोजेक्ट वरती व्हिजिट करा आणि बुकिंग करा. आताच तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं मी तुम्हाला प्रोजेक्ट दाखवलाच. पण हा आपला प्रोजेक्ट दिसणार कसा याबद्दल तुमच्या मनात शंका तर असणारच आहे.
तर तुम्ही माझ्या डाव्या बाजूला फोटो बघा, या फोटोमध्ये तुम्ही बघा तर रोड पण दिसत आहे, त्याच्यावरतीच तुम्ही बघा शॉप्स दिसत आहेत ग्राउंडला, त्याच्यावरती ऑफिस स्पेस आणि त्याच्यावरनं आपला रेसिडेन्शियल चालू होणार आहे आणि याच बिल्डिंगच्या बाजूला आपला पार्किंगचा एक टॉवर असणार आहे, त्यामुळे इथे तुम्हाला पार्किंगची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे. तर हा गोल्डन चान्स आहे मित्रांनो, घालवू नका. अख्ख्या टापूमध्ये म्हणजे या बाळकुम कोळशेत या अख्ख्या लोकेशन मध्ये सगळ्यात स्वस्त हा माझा प्रोजेक्ट असणार आहे आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे याचा सेल्स पाडा माझ्याकडे आहे, त्यामुळे मला तुम्ही फोन करा, मी तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट करून देईन. प्राइसिंग पण डिस्कस करूया. जर मी परत तुम्हाला सांगतो प्राइसिंग बद्दल, प्राइसिंग मी सांगितलेली तुम्हाला 448 कार्पेट आहे 448 आणि ह्याची प्राइसिंग जी जाते ती 1 BHK ची जाते एक नाही म्हणलं तरी 70 लाखापर्यंत, पण ह्याच्यात पण निगोशिएशन आहे आणि मी तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट या 1 BHK मध्ये करून देईन. 2 BHK चा कार्पेट हा सगळ्यात मोठा 602 स्क्वेअर फीट असणार आहे, ह्याची प्राइसिंग 1 करोड ऑल इन्क्लुझिंग आहे, ह्याच्यात पण मी तुम्हाला कमी करून देईन. अख्ख्या या कोळशेतच्या लोकेशनला बाळकुमच्या लोकेशनला एवढ्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला कोणी 2 BHK देणार नाही, तो मी देतोय तुम्हाला. तर या प्राइसिंग मध्ये कोळशेत आणि बाळकुम या लोकेशनला जर तुम्ही काही बघत असाल 1 BHK किंवा 2 BHK तर दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा. थँक्यू.